नमस्कार ಎಲ್ಲರಿಗೂ आणि नमस्कार सर्वांना. हे माझं फर्स्ट यूट्यूब चॅनल आहे आणि हे फर्स्ट व्हिडिओ आहे माझा लाँग व्हिडिओ. सो ಪ್ಲೀಸ್ ಸಪೋರ್ಟ್ ಕರಾ ಎಲ್ಲರೂ ಪ್ಲೀಸ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ. ಐ ಆಮ್ ಫ್ರಮ್ ಕರ್ನಾಟಕ. ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ कन्नड आणि मराठी दोन्ही पण लँग्वेजेस येतात. सो प्लीज सपोर्ट करायचं विसरू नका. आजचा टॉपिक आहे फुल इम्पॉर्टंट. ते काय म्हणजे बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज. माझ्या लग्नाला खरं तरी 2 वर्ष आहेत. 2 इयर्स झाला माझ्या लग्नाला. सो काय काय चेंजेस झालेत हे मी तुम्हाला नक्की सांगेन आणि एक्सपिरियन्स पण सांगेन. जे नवीन मुली आहेत ಯಾರ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋರದಾರಿನ್ನು. सो बी प्रिपेअर फॉर दीज ऑल थिंग्स. फर्स्ट वन ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ मी एवढं लेट उठत होते सांगते मी आधी. जर कॉलेज असू दे किंवा कामाला जाताना असू दे, वर्कला जाताना वगैरे 9 o'clock हां सकाळचं तेवढ्या वाजता उठत होते मी. आणि कसं उठल्या उठल्या ब्रश करायचं, मम्मी भाकरी करत होती तिच्यासोबत गप्पा मारायचं, हे सगळं असं करत होते मी. पण आफ्टर मॅरेज नो. का म्हणजे लवकर तुम्ही लेट झोपलं तर पण लवकर तुम्ही उठायलाच पाहिजे. का म्हणजे तुम्ही तुमचं लग्न झालंय, आता रेस्पॉन्सिबिलिटीज सगळे तुमच्यावर आलेले असतात. सो उठायलाच पाहिजे. केवढं पण लेट झालं तर पण उठायलाच पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट बनवायला पाहिजे फॅमिली मेंबर्सना. ते दोघं असू दे, एकटे असू दे किंवा तुम्ही हस्बंडसोबत असू दे किंवा इनलॉजसोबत असू दे, उठून ब्रेकफास्ट तरी करायलाच पाहिजे ना. का म्हणजे आता तुम्ही नवीन फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व झाला म्हणजे हे तरी मॅन्डेटरी आहे. हाऊसवर्क, मेन हाऊसवर्क. आमच्या घरी कसं ಆದಿ ಲಗ್ನ ಆದಿ ಫಸ್ಟ್ ಮದುವೆಗಿಂತ ಮೊದಲು ನಾನು ಹೆಂಗೆ ಅಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಿರಲಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನಾನು ಕುಕ್ಕಿಂಗ್ ಅಂತೂ ಓ ಮೈ ಗಾಡ್, ನಾನಂದ್ರೂ ಕುಕ್ಕಿಂಗ್ ಎಂದೂ ಮಾಡ್ತಿದ್ದಿರಲಿಲ್ಲ, ಎಂದೆಂದೂ ಇಲ್ಲ. ಯಾವಾಗರೆ ಅಷ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಮ್ಯಾಗಿ ಇರಲಿ, ಮತ್ತು चहा ಮಾಡೋದಿರಲಿ, ಮತ್ತು डाळ फोडणी घालायचं असं वगैरे मी करत होते. पण नॉर्मली आमची मम्मी कधी आम्हाला असं स्वयंपाक कर म्हणून असं कधी पाठी लागली नाही आहे. अजूनपर्यंत पण नाही. आम्ही कधी घरी गेलं तर पण हे कर ते कर असं कधी म्हणत नाही, कधीच नाही म्हणत. पण इकडं आल्यावर घरची कामं करायलाच पाहिजे. कामवाली बाई असू दे, येऊ दे किंवा न येऊ दे, पण आम्हाला करावं लागतंय. सकाळी उठा, कामं करा आणि स्वतःचं पण बघा, दुसऱ्यांचं पण बघा, हस्बंडचं पण बघा. मेन इनलॉजचं बघितलं नाही तर पण हस्बंडचं तरी थोडं बघायलाच पाहिजे. का म्हणजे आम्ही एक फॅमिलीमध्ये असतो म्हणजे थोडं बघायलाच पाहिजे. आधी मी भांडी घासायची, झाडू मारायची आणि कधीतरी एकदा चुकून असं पोछा वगैरे मारायची. पण इथं पण मी तसं काय नाही की सगळे कामं करते अशी का नाही आहे. भांडी घासते आणि वॉशिंग मशीन तरी आहे, मी कपडे तरी धुवत नाही. नॉर्मली असं काहीतरी असलं तर एवढंच. झाडू पोछा हे सगळं ನಾರ್ಮಲಿ ರಾಲಿಲ್ಲಸ್. ಅಥವಾ ಇದಷ್ಟು ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಇದು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು. ಆದರೆ ಹೆಂಗೆ ಇದು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇರ್ತೈತಿ. ಚಿಲ್ಲಿ ನಾ ಇಷ್ಟು ಜಗಳ ಮಾಡ್ತಿದ್ನಿ ಹೇಳ್ತೇನೆ ಮನೆ ಒಳಗೆ. ಬಾಪ್ರಿ ಏನು ನಾ ಇಷ್ಟು ಬೈಯೋದು, ಆಮೇಲೆ ಜೋರ್ಲೆ ಆವಾಜ್ ಮಾಡೋದು. ಆದರೆ ಆಫ್ಟರ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಇಲ್ಲ. ನಂದು ವಾಯ್ಸ್ ಇಷ್ಟು ಕಮ್ಮಿ ಆಗೈತೆ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು. वाईज ಮಾಡಿದ್ರೂ ನಮ್ಮ हस्बंड मॅग नवऱ्यावर एवढंच आवाज चढवते. नाहीतर कधीतरी असं भांडणं झाली की तेव्हा एवढंच. पण असं नॉर्मली बोलताना पण हळूच बोलते, असं जोरात नाही बोलत. पण आमच्या घरी कसं मी फार जोरात बोल. आम्ही सगळेच अशीच आहोत. फक्त माझी बहीण किंवा भाऊ जरा नॉर्मल, पप्पा वगैरे कमी बोलतात. मी आणि माझी मम्मी तरी आवाज आमचा फुल हायच असतंय. लग्नाच्या आधी कसं कॉलेजमधून लेट आलो किंवा कामावरून लेट आलो चालतंय. का म्हणजे घरी मम्मी स्वयंपाक करून ठेवलेली असते. घरी गेल्यावर काय काम नसतंय. फ्रेश व्हायचं, जेवायचं, झोपून सोडायचं. पण आफ्टर मॅरेज नो, तसं काय पण नाही आहे. लेट आलं तर पण नाही. खरं तरी दुसऱ्या सगळ्यांच्या रिलेट केलं तर जरा काहीतरी काम करायलाच पाहिजे नाही. की आलं, खाल्लं, बसलं, झोपलं असं नसतंय. ಬಂದು ಏನಾದ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡಬೇಕು. ಏನೂ ಇರಲಿ, ಸ್ವಲ್ಪ ಇರಲಿ, ಜಾಸ್ತಿ ಇರಲಿ, ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕು. आणि माझे इनलॉज, माझी सासू तरी फार चांगली आहे, खरं सांगते मी. इव्हनिंग आल्यानंतर मी ट्यूशन पण घेते स्टुडंट्सना. कसं आहे, त्यांनी जे स्वयंपाकाच्या गोष्टी असते ते सगळं करून घेतात त्यांनी. तसं काय पण नाही आहे की त्यांच्याकडं जमत नसेल तर त्यांनी नाही करत, तरी सांगून ठेवतात, मला असं जमत नाही झालं आहे, मला होत नाही, तू कर आज एक दिवस. ठीक आहे. तसं ಅಸಲು तर ಹಂಗಿತ್ತಂದ್ರೆ ಏನಿಲ್ಲ, ನಾ ಮಾಡ್ಬೋದು, ನಾ ಮಾಡ್ತೇನೆ, ನಾನು ಹಂಗೇನಿಲ್ಲ. ಅದೇ ಟ್ಯೂಷನ್ ಸಂಬಂಧ ಅವ್ರನ್ನ ಈವ್ನಿಂಗ್ ಕೆಲಸ ಮಾಡೇನು ಮಾಡಿ ಟ್ಯೂಷನು ತೊಗೋತೇನೆಂದರೆ ಪಾಪ ಅವ್ರು ಭಾಳ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನನಗೆ.
पण एकेकांच्या घरी तसं नसतंय, अजिबात नसतंय. काम करा, घरी पण या, घरचं पण सगळं करा, म्हणजे तसं नसतंय. आणि जे पेरेंट्सपासून दूर आहेत, जे हजबंड आणि वाईफ, त्यांनी तर येऊन घरी करायलाच पाहिजे नाही, की सगळं करायलाच पाहिजे. आफ्टर मॅरेज फार चेंजेस होतात, फार म्हणजे फार चेंजेस होतात. आणि एक तुम्हाला गंमत सांगते मी, आमच्या घरी मी एवढे उपवास करत होते सांगतो, बापरे, फार म्हणजे फार उपवास करत होते मी. काहीतरी सटरपटर खाल्लं इव्हनिंग, झालं, जेवायचं नाही. काहीतरी कुठंतरी गेलो, तिथं काहीतरी खाऊन आलो, झालं, जेवायचं नाही. आज मन नाही, भांडण झालं, जेवायचं नाही. पण इथं असं नाही. मी एक दिवस पण असं जेवण सोडले नाही असं नाही आहे. 3 टाईम जेवते, खाते, नाश्ता वगैरे करते, ಮಸ್ತ್. ಒಂದಿನಾನು ನಾವು ಊಟ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಊಟ ಬಿಡಾಕು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಜಗಳ ಆತಂದ್ರೇನು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಆವಾಗಿಂದ ಆವಾಗ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿ ಊಟ ಮಾಡ್ತೇವೆ. ಹಾಂ, ಆಫ್ಟರ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಖರೇನ ಭಾಳ ಚೇಂजेस ಆಗ್ತೈತಿ. ಒಂದು ಕಡೆ ಹಿಂಗೆ ಲೈಫ್ ಪಾರ್ಟ್नर ಚಲೋ सिक्कितರಂದ್ರೆ फार चांगलं वाटतंय. लाईफ पार्टनर तरी मेन इम्पॉर्टंट. त्यांच्या घरचे चांगले नसले तर पण चालतंय, पण हजबंड इज व्हेरी सपोर्टिव्ह राहायला पाहिजे, खरं सांगते. आणि एक पिरियड्स घरी आमच्या बिफोर मॅरेज घरी कसं पिरियड्स आलं तर कॉलेजला सुट्टी करायचं किंवा ऑफिसला सुट्टी करायचं. एक दिवस फुल झोपणार, 2 दिवस झोपणार, 1 दिवस झोपणार, ते डिपेंड्स. आता आफ्टर मॅरेज कसं मी पण झोपते असं नाही आहे, की ಕಾಮ करतेच असं काय नाही आहे. ಆದರೆ ಹೆಂಗೆ ಸ್ವಲ್ಪಾದ್ರೂ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಬಿಟ್ಟರೆ ಹೆಂಗೆ ಸರಿ ಅನ್ಸಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಪೇನ್ ಗೀನ್ ಎಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನಾವಾಗಿನ ಸ್ವಲ್ಪ ಮೆಂಟಲಿ ಫುಲ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗಬೇಕು. ನೋ ಆಪ್ಷನ್ಸ್, ಏನೂ ಆಪ್ಷನ್ಸನೇ ಇಲ್ಲ. ಏನೂ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಹಸ್ಬೆಂಡ್ಸ್ ಹೆಂಗೆ ಪಾಪ ಅವ್ರು ವರ್ಕ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ನಮ್ಮದು ನೋಡ್ಬೇಕು, ಫ್ಯಾಮಿಲಿದು ನೋಡ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು होगಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೂ प्रॉब्लेम ಆಗ್ತೈತಿ. सो ನಾವು ಸ್ವಲ್ಪ तिळकोಬೇಕು. सकाळची सगळी कामं करून, म्हणजे जे नॉर्मली भाकरी असू दे, काय पण ब्रेकफास्ट बनवायचं असू दे, हे सगळं करून जरा भांडी वगैरे घासून मी झोपून सोडते मस्त इव्हनिंगपर्यंत. उरलेलं काही काम लावत नाहीत माझी सासू. हे एक फार चांगलं आहे माझ्यासाठी. आणि एक ही घाणेरडी एवढी चाल आहे म्हणजे सांगतो, लेट नाईट मोबाईल बघायचा. ऑलरेडी हे सगळ्यांनाच असेल, पण मी तरी बापरे फार फार म्हणजे फार. आणि कसं लग्नाच्या आधी केवढं पण उशीर मोबाईल बघा, सकाळी कसं पण लेट उठायचंच असतंय. पण ಆದರೆ ಹಂಗಿಲ್ಲ ಮ್ಯಾರೇಜ್ ಆಫ್ಟರ್ ಮ್ಯಾರೇಜ್. ನೀವು ಲೇಟ್ ನೈಟ್ ಎಷ್ಟು ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ರಿ, ಬೆಳಗ್ಗೆ ಏಳಬೇಕು, ಎದ್ದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಹೆಂಗೈತೆ ಗೊತ್ತಾ, ನೀವು ತಾನಾಗೇನ ಮೊಬೈಲ್ ಬಿಡ್ತೀರಿ ರಾತ್ರಿ. ಯಾಕಂದರೆ ನಂಗೆ ನಾಳೆ ಮತ್ತೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದೈತಿ, ಏಳಬೇಕು, उठायलाच पाहिजे, होय की नाही. लग्नाच्या आधी घरच्यांवर कसं पण त्याचा आरडाओरडा करत होतो. काय तर चुकलं, असं का करतीस, तसं का करतीस, असं सगळं बोलणार. पण आफ्टर मॅरेज नो. सासूबाईंना काहीतरी केले की ओरडून असं का करतो, तसं का करतो, असं नाही बोलू नाही शकत नाही. अजून आम्ही तेवढं कम्फर्टेबल नसतो, कम्फर्टेबल असलं तर पण तसं नाही बोलू नाही शकत. अजून नवऱ्यावर कसं रूममध्ये जाऊन आम्ही बोलू शकतो, असं का करतोस, तसं का करतोस, असं का केला वगैरे. ಆದರೆ ಆಫ್ಟರ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಯಾರ ಮೇಗೂ ಶೌಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರಂಗಿನ್ನೇ ಇಲ್ಲ. ಆಫ್ಟರ್ ಮ್ಯಾರೇಜ ನಾವು ಯಾರ ಮೇಗೂ ಒದರಾಡಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮನೆ ಒಳಗೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ವು ಹಂಗೆ ಆಫ್ಟರ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಅಂತೂ ಮಾಡೋಕ್ಕಂತೂ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಒಂದೊಂದು ಮನೆ ಒಳಗೆ ಇರ್ತೈತಿ, ಒಬ್ಬರು ಫುಲ್ ಫ್ರೀ ಆದರೆ, ಫುಲ್ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ಇದ್ರಂದ್ರೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಾನಂತರೂ ಫುಲ್ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಒದರಾಡೋದ, ಚೀರೋದ, ಜಗಳ ಮಾಡೋದ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ, बिफोर मॅरेज मनी ಒಳಗೆ ಏನು ಮುಗಿतं ಏನಿಲ್ಲ ಎಲ್ಲ मम्मी ನೋಡ್ತಿದ್ರು. सगळं आई बघत होती, काय संपलंय काय नाही, आणि काय हाणायला पाहिजे काय नाही, हे सगळं आईच बघत होती. इव्हन आमचे सगळे आमच्या बाबतीत असू दे किंवा घरच्या बाबतीत असू दे, सगळं आई बघत होती. आता लग्न झालंय तर सासूबाई एवढंच नाही, मी पण बघायला पाहिजे, आम्ही पण बघायला पाहिजे. का म्हणजे हे आमचं घर आहे, आता ह्याच्या पुढं संसार आम्ही चालवून जाणार, तर काय संपलंय काय नाही हे सगळं बघायलाच पाहिजे. जर चुकून आम्ही घरात असल्यासारखं जर वागलो तर नाही, झालं, संपलं, ते संपलेलं असतंय. आणि नेमकं तेव्हाच काहीतरी पाहिजे असते नाही, तेव्हा घोटाळा, ಫುಲ್ ಘೋಟಾಳ. ಅವಾಗಂತೂ ಇಷ್ಟು ಟೆಲ್ಲಿಗೆ ಟೆನ್ಷನ್ ಬರ್ತೈತೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. ಅದಕ್ಕೆ ಬಿಫೋರ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಆಫ್ಟರ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಚೇಂಜಸ್ ಅದಾವ. ಇನ್ನೊಂದು ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಹಸ್ಬೆಂಡ್ ಸಪೋರ್ಟ್. ಒಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಗರ್ಲ್ಸ್ಗೂ, ನೀವು ಅರೇಂಜ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಇರಲಿ, ಲವ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಇರಲಿ, ಮೇನ್ ಹಸ್ಬೆಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ सरी इरलिಲ್ಲ ಅಂದ್ರೇನು हस्बंड सरी इरಬೇಕು. हस्बंड फार सपोर्टिव्ह राहायला पाहिजे. हस्बंड एक सपोर्ट राहिला तर नाही, दोन्हीकडे पण मेंटेन करत असेल तर नाही, लाईफ तरी फुल मजेत जात आहे, फुल मस्त ಹೋಗ್ತೈತಿ ಲೈಫ್. ಹಿಂಗೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಬರಂಗೇನೇ ಇಲ್ಲ. ಮೇನ್ ಅಂದರೆ ಹಸ್ಬೆಂಡ್
ಮತ್ತು ನನ್ನ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿತ್ತಂದರೆ ಪ್ಲೀಸ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡೋದ ಲೈಕ್ ಮಾಡೋದ मरिಬೇಡ್ರಿ. इष्ट ಆಗಿತ್ತಂದರೆ कॉमेंटो ಮಾಡ್ರಿ. आजच्यासाठी तरी एवढंच. आम्ही पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मीट होऊया. बाय.